देशातील अदृश्य शक्तीनं महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लावली, सुप्रिया सुळे यांची टीका. दापोलीत 9 मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन. योगेश कदम यांच्याकडून कार्यक्रमाच्या ठिकाणाची पाहणी. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात कॉफी मुक्त अभियानाचा बोजवारा. विद्यार्थ्यांना कॉफी पुरवतानाची झुंबड कॅमेऱ्यात कैद. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तयार रहा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं आवाहन. पुणे ड्रग्ज प्रकरणात नवी अपडेट. मास्टरमाइंड संदीप धुनियाचा शोध सुरू. संदीप नेपाळ मार्गे कुवेतला पळाल्याची शक्यता. नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. महिलेची निर्घृण हत्या करून आरोपी फरार. मालेगावात 4 वर्षीय चिमुकल्याची निर्घृण हत्या. अज्ञातानं चिमुकल्याला डबक्यात फेकलं. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू. नाथषष्ठी सोहळ्यास येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळा. पालकमंत्री संदीपन भुमरे यांचे निर्देश. पुण्यात एनएमजीएल कडून सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांची कपात. अनेक महिन्यानंतर सीएनजीच्या दरात कपात झाल्यानं वाहन चालकांना थोडासा दिलासा. पुण्यात शिक्षक आमदारांचं शिक्षक उपसंचालक कार्यालयाच्या समोर आंदोलन. प्रलंबित प्रश्नावर उलाढालीला चाप लावण्यासाठी आंदोलन. नांदेडच्या हदगाव तालुक्यात 60 ते 70 जणांना भगरीतून विषबाधा. सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त. येत्या 10 मार्चला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विद्याशाखांचा कारभार अधिष्ठात्यांविनाच. मोजक्याच व्यक्तींच्याकडे महत्त्वाची पदं. जळगावात विमानसेवा सुरू करण्यास फ्लाय 91 या विमान कंपनीला हिरवा कंदील. पहिल्या टप्प्यात गोव्यासाठी विमानसेवा सुरू होणार. महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल नागपूर खंडपीठानं व्यक्त केली नाराजी. किती झाडं लावली याची माहिती देण्याचे आदेश. जुन्नर आंबेगावात भरवस्तीत 2 बिबट्यांचा वावर. पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची नागरिकांची आग्रही मागणी.